अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरावरील पपई आणि केळीच्या फळबागा भुईसपाट झालेल्या आहेत। तेल्हारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळीनं थैमान घातलंय आणि यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। तर संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी अशा अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालंय। अकोला जिल्ह्यातली आपण ही परिस्थिती पाहतोय। अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरावरील पपई आणि केळीच्या फळबागा अक्षरशः भुईसपाट झाल्या। तेल्हारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे। यानंतर सांगलीचा आढावा घेऊया। सांगलीच्या ऐतवडे खुर्द गावामध्ये अवकाळीसह तुफान गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे एका घरावर झाड पडून मोठं नुकसान झालं। अशातच या गारपीटीमुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकरी करतात। सांगलीच्या ऐतवडे खुर्द गावामध्ये अवकाळीसह तुफान गारपीट झाली आणि त्यामुळे एका घरावर झाड कोसळून मोठं नुकसान झालेलं आहे। अशातच या गारपीटीमुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान आता नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आणि मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। सांगलीला आपण पाहतोय पावसासह तसंच गारपीटीचा देखील तडाखा बसलेला आहे। ऐतवडे खुर्द गावामध्ये अवकाळीसह तुफान गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे एका घरावर झाड पडून मोठं नुकसान झालं।